संतोष देशमुखांची हत्या कशा पद्धतीने झाली त्या हत्येचे फोटो कालच समोर आले। हे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला। 9 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं। आपली दहशत माजवण्यासाठी कराडच्या टोळीनं देशमुखांना मारहाणी दरम्यान एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। आरोपी क्रमांक 6 महेश केदारच्या मोबाईलमध्ये याच मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओज पोलिसांना मिळाले। अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने देशमुखांची हत्या झाली। यावेळी देशमुखांना मारहाण करताना आरोपी आसुरी आनंदही लुटत होते। पोलिसांच्या चार्जशीटमध्ये सुद्धा याचा अगदी स्पष्टपणे उल्लेख दिसतो। दरम्यान ज्या ठिकाणी संतोष देशमुखांचं अपहरण झालं, जिथे त्यांना अमानुष मारहाण झाली, जिथे त्यांची हत्या झाली, तिथून न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी कव्हर केलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया। संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण आणि त्यांची हत्या यामुळं अख्खा राज्य हादरून गेलं होतं। आणि नेमकं हे अपहरण कसं झालं, त्यांना कुठं नेलं, कशा पद्धतीनं मारहाण झाली हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। मी डोणगाव फाट्यावर सध्या आहे। याच ठिकाणी याच लेनमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची गाडी अडवल्या गेली। त्यांना गाडीतून त्यांच्या काचा फोडून काढण्यात आलं। त्यानंतर त्यांना स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं आणि इथून त्यांचं किडनॅपिंग झालं। माझ्यासोबत बनसोड आहेत, ज्यांनी हा पूर्णपणे इथलं अपहरणाचं नाट्य थरार स्वतः बघितलेलं आहे। बनसोड साहेब, पहिलं नाव सांग। अमोल बनसोड। काय नेमकं त्या दिवशी झालं होतं? एक जे साक्षीदार होते शिवराज देशमुख, हे त्यांना केजमध्ये भेटले। ते म्हणले अण्णा कुठं चाललात? ते म्हणले मी गावाकडे चाललोय। ते म्हणले मग चल म्हणले। मग ते ड्रायव्हिंग करत होते स्वतः अण्णा। मग त्या दिवशी मग ते अण्णा बाजूला बसले आणि तो ड्रायव्हिंग करायला बसला आणि ते तिथून निघले गावाकडे। इथं टोल नाक्यावर आल्यानंतर जे आरोपी होते ते अगोदरच डबा धरून बसले होते। कुठं थांबले होते? त्या साईडला आडवी गाडी लावली होती, दक्षिण उत्तर त्यांना गाडी लावली होती, काळी स्कॉर्पिओ दक्षिण उत्तर लावून ठेवली होती। म्हणजे हे कुठल्या लेनमध्ये जात आहे तिथं अडवण्यासाठी, म्हणजे ज्या लेनला येतील त्याला अडवताय, तिथं अडवायचं। पण चुकून ते दुसऱ्या लेनमध्ये घुसले। अण्णा इकडून आले, सरपंच अण्णा, आम्ही त्यांना अण्णा म्हणतो आले। ह्या पण ते त्या लेनमध्ये वाटलं त्या लेनमध्ये येतील, त्या लेनमध्ये येतील। तर त्यांना पुढे गाडी आणून परत रिटर्न घेतली आणि परत ती रिव्हर्स फास्टमध्ये घेऊन इकडे आणली आणि पाठीमागे त्यांच्याकडे ती दुसरी एक छोटी गाडी अण्णांच्या पाठीमागे आडी लावली। आणि हा छोटा लेनचा भाग छोटा आहे, त्यामुळे त्याला याच स्पॉटला ती गाडी अडवली। याच स्पॉटला अडवली, ज्या ठिकाणी आपण उभा आहे अण्णांची गाडी इथं अडवली, याच ठिकाणी अडवली। समोर स्कॉर्पिओ काळी, समोर काळी आणि पाठीमागे पाठला करणारी गाडी। त्यांना कुठं जायचा चान्स नाही राहिला। मग ते आरोपी त्यातून उतरले। सुदर्शन घुले आणि जयराम साठे वगैरे ते सगळे जे 6 आरोपी होते ते उतरले। त्यांना फर्स्ट टाइम त्यांना काच लॉक केले होते आपल्या गाडीचे। ड्रायव्हर साईडचे जे काच आहे ते त्यांना दगडाने फोडली। ड्रायव्हरला खालून ते लॉक काढून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला 1-2 चापटा मारल्या। पण एक जणांच्या लक्षात आलं की हा नाही तो पलीकडे। त्यातला एक जण बोलला की हे नाही, हा नाही, तो पलीकडला आहे। अण्णाकडे ते गेले, अण्णाकडे गेले। दुसऱ्या साईडने गेल्यानंतर मग त्याला त्यातून बाहेर काढलं, त्याला 2-4 फटके मारले आणि त्याला बळजबरी त्या स्कॉर्पिओमध्ये बसवलं। अण्णाला त्यांनी गाडीमध्ये कोंबलं। त्याच्यानंतर मग समोर तर 2 गाड्या होत्या, अण्णाची गाडी, त्याच्या मागे पाठला करणारी गाडी। मग ही स्कॉर्पिओ कशी निघाली? त्यांना रिव्हर्स घेऊन परत दुसऱ्या लेनमधून फास्ट निघून गेले। म्हणजे अशी रिव्हर्स घेऊन तिकडे गेले आणि ह्या लेनमधून पळाले, ह्या लेनमधून पळाले केजकडे पळाले। उमरी कारखान्यापासून ते राईटला वळाले, पाची आंबा म्हणून। पाची आंबा शिवारामध्ये पहिले जेवढे त्यांना कांड केले हे त्याच ठिकाणी केले, ज्या ठिकाणी त्यांना पहिले खदानीमध्ये पहिलं नेलं होतं। पण त्या ठिकाणी पण ते कीर्तन वगैरे चालू होतं। त्या ठिकाणी म्हणजे जशी मला प्राथमिक माहिती मिळाली, त्या ठिकाणी काही बुजुर्ग लोक होते। ते बुजुर्ग म्हणले बाळांनो, इथं काय करू नका, तुम्ही दुसरीकडे करा। आणि तो माणूस चांगला, म्हणजे काही जण त्याला ओळखत असावे, आजोबा। ते म्हणले ह्या माणसाला देव माणूस आहे, म्हणजे त्याला काय करू नका, म्हणले तुम्ही असं काय करू नका। पण तिथून त्यांनी जागा बदलली आणि थोडंसं पुढे गेले। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी बनसोड प्रत्यक्षदर्शी आहेत आणि या नाक्यावर इथं जिथं गाडी उभी राहिली अडवली त्या ठिकाणी उभा आहे आणि 3:30 वाजताची वेळ होती। आता सुद्धा 3:30 वाजलेले आहेत। या ठिकाणाहून संतोष अण्णा यांना त्यांनी मारहाण करून स्कॉर्पिओमध्ये टाकलं आणि स्कॉर्पिओ रिव्हर्स घेऊन दुसऱ्या लेनमधून ते पळाले केजकडे आणि कारखान्याच्या जवळून त्यांनी ज्या गावामध्ये नेलं त्या गावामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत। संतोष अण्णा देशमुख यांना
जबरदस्तीने गाडीत कोंबून अपहरण केल्यानंतर आरोपींनी स्कॉर्पिओ या रस्त्याने आणलेली आहे. आपण बघतोय या टाकळी गावातून हा रस्ता येतो आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्यांना आणि या ठिकाणी जे आहे आतमध्ये स्कॉर्पिओ घातली आणि या सगळ्या या ठिकाणी त्यांना जे आहे सरपंचांना देशमुख यांना या ठिकाणी मारलेले. आता या सगळ्या गोष्टीचा एक पुरावा यामध्ये असा आहे कारण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की स्पॉट हेच आहे कारण या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे. कुणी बोलायला तयार नाही, कुणीही माहिती द्यायला तयार नाही. मात्र पोलीस, CID आणि काही स्थानिक लोकांनी माहिती दिली त्यानुसार मी इथं पोहोचलेलो आहे. यामध्ये एक महत्त्वाचा स्पॉट असा आहे की हा जो आहे संतोष अण्णा देशमुख यांचा शर्ट काढल्यानंतरचा फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये हा पोल दिसतो आहे ज्याला कट आहे आणि हा पोल माझ्या समोर बरोबर आहे. याचा अर्थ सरळ आहे की याच ठिकाणी आणून जे आहे संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीच्या नंतर या ठिकाणी पोलीस आल्यामुळे ही लोक लवकर पळून सुद्धा गेलेली आहे. मात्र एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता अजून एक फोटो या ठिकाणी आहे. व्हिडिओ शूटिंग करतानाचा फोटो आहे आरोपी आणि हा आरोपी अगदी बरोबर या ठिकाणी बसून त्यांनी शूट केलेलं आहे. गाडी या ठिकाणी लावलेली आहे, इथं बसून शूट केलं आणि त्याच्या पाठीमागे जे दिसत आहेत हे वाळलेलं लाकडं वगैरे हे फोटोमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. एकंदरीतच आपण बघतोय की संतोष देशमुख यांना या ठिकाणी 5:30 वाजता आणलेलं आहे आणि आतासुद्धा 5:30 या ठिकाणी वाजलेले आहे. 5:30 ते जवळपास 7:15 ते 7:30 पर्यंत या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि हे सगळे फोटो बघतोय आपण. हा जो फोटो बघतोय आपण हा फोटोसुद्धा याच ठिकाणी त्यांना मारहाण करतानाचं कारण मागं 2 झाडं दिसत आहेत. ही 2 झाडं आहेत आणि ह्या अँगलनी हा फोटो घेतलेला आरोपींनी आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण या ठिकाणी झालेली आहे. सेल्फी काढली गेला या ठिकाणी सगळ्या पद्धतीचे फोटो काढले गेलेले आहेत. आता संतोष देशमुख यांना पूर्ण मारहाण झाल्यानंतर गाडीच्या चाकाला टेकून जे फोटो काढलेले आहेत ते सुद्धा ह्याच अँगलनी काढले कारण गाडीचं तोंड इकडं होतं आणि पलीकडच्या साईडला संतोष अण्णा यांना बसून हे फोटो घेतलेले आहेत. एकंदरीतच अत्यंत निर्दयी पद्धतीने या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता या फोटोमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांना संतोष देशमुख यांना विवस्त्र करतानाचा हा फोटो आहे. खाली त्यांचा शर्ट काढतानाचा फोटो आहे आणि या फोटो काढताना जसा मी आधी पोल दाखवला तो या स्पोर्टचा पोल आहे. एकंदरीतच आपण बघतोय एवढ्या परिसरामध्ये जवळपास 2 ते 2.25 तास संतोष देशमुख यांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी पोलिसांना हा स्पॉट माहीत नाही कारण पोलिसांचा तपास सुरू व्हायच्या आधी CIDने ही सूत्र हातात घेतली होती आणि CIDची टीम आरोपींना घेऊन या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर काही हातातला दोरा संतोष देशमुख यांच्या गळ्यातला दोरा तुटून इथं पडलेला तो जमा केलेला CIDच्या अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी रक्तमिश्रित मातीसुद्धा CIDने या स्पॉटवरून जी आहे गोळा केलेली आहे. एकंदरीतच बघितलं तर जवळपास मस्साजोगच्या जो काय टोल आहे तिथून संतोष अण्णा देशमुख यांना उचलल्यानंतर इथं यायला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं लागतात. रस्ता अत्यंत खराब आहे आणि या ठिकाणची सगळी शिवारातली बऱ्यापैकी शेती घुले कंपनीची आहे आणि घुले आपल्याला माहीत आहे यामध्ये आरोपीसुद्धा आहे. पलीकडची शेतीसुद्धा घुले यांचीच आहे. एकंदरीतच अत्यंत निर्मनुष्य हा परिसर आहे आणि संध्याकाळी जवळपास 7:15 पर्यंत या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांची गाडी शोधत त्यांना या ठिकाणी आल्यानंतर मात्र जे आहे आरोपींनी संतोष अण्णा देशमुख यांना स्कॉर्पिओमध्ये टाकलं. गाडी अशी रिव्हर्स घेतली आणि इकडून ते परत या रस्त्याने गेले आणि त्यांना वेगळ्या स्पॉटवर त्यांचा मृतदेह टाकण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमत हे पहिले चॅनल आहे की या ठिकाणी येऊन स्पॉटवर हे तुम्हाला सगळं आखो दे हाल सांगतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग.